बाबतीत बोलत असताना अत्यंत तुम्ही गांभीर्याने बोला, तुम्ही वैचारिक टीका करा, आम्ही तुमच्यावर वैचारिक टीका करू, पण खालच्या भाषेत जर तुम्ही बोललात तर प्रशासनाचं उत्तर देऊ. त्या दिवशी अत्यंत चुकीचे शब्द मनोजदादाबद्दल वापरले गेले आणि आरोपीचंही समर्थन केलं गेलं. ही जी मानसिकता आहे ना, ही बीड जिल्ह्यात याच्यातूनच स्वर्गीय संतोष अण्णांचा खून झाला आहे आणि अशाच पद्धतीनं अनेक बाजूला म्हणून ह्या सगळ्या प्रवृत्तीला एक उत्तर म्हणून आणि मनोजदादांच्या बाबतीत तुम्ही जाणून घेऊन असं दिल्या काय बोललात तर आम्ही त्याचा दुग्धाभिषेक करून लोकशाही मार्गाने आम्ही ते एक पवित्र करून घेतो. आम्ही आमच्या दादांचं या प्रतिमेला आहे म्हणून आम्ही आज इथं दुग्धाभिषेक केलेला आहे. माझी विनंती आहे पुन्हा एकदा आम्हाला जिल्ह्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडायचं नाही. माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा इथे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी सुद्धा समजून घ्यावं. त्या दिवशी तुम्ही जर त्या लोकांवर गुन्हे दाखल केले असतील, इथं चुकीचं बोलणाराला रस्ता अडवणाराला तर आमच्यावर बी करा. आम्ही तर रस्ताही अडवला नाही, पत्रकार बांधव आम्ही एका कोपऱ्याला एक दुग्धाभिषेक करतोय तरी पोलीस बांधव आम्हाला ते करू नका म्हणताय. ते लोकशाहीच नाही, लोकशाहीत आमच्या जागेवर काही करू शकतो, पण त्या दिवशी रस्ता अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे होणार नसतो आणि आमच्यावर विनाकारण बाजूला असताना जर गुन्हे दाखल करण्याची कुणी भाषा करत असेल तर काय हरकत नाही. माझ्यासह सगळ्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही समाजासाठी आणि समाजासाठी शेकडो गुन्हे घ्यायला तयार आहेत, पण आमची लढाई न्यायाची आहे, आमची लढाई लोकशाहीच्या मराठा आरक्षणाची आहे. आमची लढाई कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, कुठल्या जातीच्या विरोधात नाही. त्यामुळे